विषमतावादाच्या विरुद्ध, जातीवादाच्या विरुद्ध, मनुवादाच्या विरुद्ध, वैदिकवादाच्या विरुद्ध आणि पर्यायाने ईश्वराच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर लढले। तो क्या है? तो हिंदू मतलब जाती पर आधारित क्रमिक असमानता है। या देशाच्या संविधानाचं जे आहे ती समीक्षा झाली पाहिजे। त्यावेळी कांशीराम साहेबांनी देशभर रॅल्या काढल्या, सभा संमेलन घेतलीत आणि लोकांना जागवण्याचं काम केलं। ज्या लोकांवर आंबेडकरवाद चालवायची जबाबदारी होती ते लोक आंबेडकरवाद सोडून गांधीवादाकडे गेले आणि हे तेच गांधी ज्यांनी आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला। बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे देशभक्त असून बाबासाहेबाचा उदो करायला कांशीराम साहेबाला मुवमेंट मोठी करावी लागली। फुले आणि शाहू यांना मानायला, रिकॉग्नाइज करायला कांशीराम साहेबांना आपल्या आयुष्याची कुर्बानी द्यावी लागली। दिवसेंदिवस समाजाचा प्रतिसाद हा देखील मिळतो आहे आणि या परिषदांच्या माध्यमातून मास मोबिलायझेशन आपण करू शकतो खूप मोठ्या प्रमाणात। आता समाजाला हे जागृत करण्याची का आवश्यकता आहे याचाही आपण विचार करूया। याचा विचार केला असता आपला असं लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकर यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं। काय म्हणाले होते बाबासाहेब आंबेडकर? बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तू गुलाम आहेस याची जाणीव जर गुलामाला करून दिली तर तो गुलामी विरुद्ध बंड करतो। बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे म्हणाले की तू गुलाम आहेस, हे जर गुलामाला सांगितले तर तो गुलामी विरुद्ध बंड करून उठतो, तर मग आपण गुलाम नाहीत हे बाबासाहेबाला म्हणायचं होतं की जो गुलाम आहे भारतात त्याला माहीतच नाही की तो गुलाम आहे। कारण गुलामगिरीचे काय निकष आहेत, गुलाम कोणाला म्हटलं जातं हे देखील, याबद्दल देखील लोक विचार करत नाही। आपण साधा महात्मा ज्योतिबा फुलेंचा टर्निंग पॉइंट पाहू। जेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांचा लग्नाच्या वरातीत अपमान झाला आणि त्यांना तिथून शूद्र म्हणून हाकलून देण्यात आले, ते पुण्यामध्ये मुलामिठा नदीजवळ बसून रडत होते आणि त्यावेळी जे कोणी अस्पृश्य लोक होते, ज्यांच्या गळ्याला गाडगं आणि कमरेला झाडू होता, हातात काठी होती, काठीला घुंगरू होतं, अंगावर वरती काही घालता येत नव्हतं, हाताला काळा दोरा, गळ्यात काळा दोरा, ओळखायला ओळख म्हणून आयडेंटिटी कार्ड अस्पृश्यांचं, असे लोक फुलेंच्या जवळ गोळा झाले आणि हसायला लागले की म्हणे हा चांगल्या घरचा दिसतो आहे, चांगला माणसासारखा माणूस दिसतो आहे आणि बाईसारखा रडत बसलाय। महात्मा फुले रडता रडता तिथे थांबले। ते विचार करायला लागले की माझा एवढासा अपमान झाला, मला लग्नाच्या वरातीतून फक्त हाकलून दिलं, मी रडतो आहे, हे लोक एवढं अपमानित जीवन जगतायत आणि हसतायत, यांना या जगण्याची चीड येत नाही का? हे माणसं असून असं जगणं कसं काय स्वीकारू शकतात? हा प्रश्न फुल्यांना त्यावेळी पडला। त्यांनी उत्तर शोधलं, त्यांना उत्तर सापडलं की मनुवादाच्या आधारावर, ब्राह्मणवादाच्या आधारावर यांच्या बुद्धीचा विकासच होऊ दिला नाही। यांना शिक्षण बंदी केली आणि जसं ठेवलं तसं जगा यासाठी बाध्य केलं आणि त्यामुळे काय चांगलं काय वाईट जे काही मिळालं नशिबाचं म्हणून त्याला स्वीकारायचं
आमच्या मागच्या जन्मीची करणी म्हणून ब्राह्मण त्यांना सांगायचे, ते स्वीकारायचं, तसंच जगायचं. ब्राह्मण पुन्हा एक षड्यंत्र रचायचे की जर तुला या जन्मातून, या अशा जगण्यातून मुक्ती पाहिजे असेल तर यावेळी धर्माप्रमाणे जग, धर्माचे नियम मोडू नको, म्हणजे तुझ्या वाटेला पुढच्या जन्मी चांगलं जीवन येईल. हे त्यांचं षड्यंत्र फुल्यांनी तेव्हा ओळखलं. आणि मग फुले म्हणतात की हे एखादी व्यवस्था ज्यांना असं जगण्यासाठी बाध्य करत असेल ती व्यवस्था बदलवली पाहिजे. त्यांनी त्याचं कारण आपण, आपल्याला माहित आहे ते जे काही सांगतात, जे कविता केलेली आहे, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले. आणि ज्या काही गुलामीच्या 3 बेड्या आपल्या देशामध्ये विशेष करून शूद्र आणि अतिशूद्र आणि महिला या लोकांच्या पायात या विषमतावादी व्यवस्थेने अडकवल्या, ते बिळी तोडण्याचं काम महात्मा फुल्यांनी सुरू केलं. पण फुल्यांचा विरोधच झाला. आणि विरोध कोणी केला? घरच्यांनी केला, नातेवाईकांनी केला, जातीतल्या लोकांनी केला, समाजाच्या लोकांनी केला. का विरोध केला? तर फुले म्हणे धर्माचं नियम मोडत आहे. कोणते धर्माचे नियम? तर धर्म सांगत होता शूद्राने शिकू नये, मुलींनी शिकू नये, अतिशूद्राने शिकू नये, हा अधर्म आहे. आणि मग याला पाप म्हणून दररोज फुल्यांचा अपमान, सावित्रीआईचा अपमान होत होता. पण त्या गुलामांना जागवण्याची सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. पण सगळे गुलाम काही ते जागवू शकले नाही, पण सुरुवात मात्र नक्कीच केली. आणि त्या सुरुवातीचा परिणाम असा झाला की बाबासाहेबांचा काळ येतपर्यंत अतिशूद्र असून बाबासाहेबांपर्यंत शिक्षण पोहोचलं. आणि मग बाबासाहेबांनी देखील एक लढाई केली, एक संघर्ष केला. कोणता संघर्ष केला? किती काळ केला? विषमतावादाच्या विरुद्ध, जातीवादाच्या विरुद्ध, मनुवादाच्या विरुद्ध, वैदिकवादाच्या विरुद्ध आणि पर्यायाने ईश्वराच्या विरुद्ध बाबासाहेब आंबेडकर लढले. कारण हे जे काही सांगतात धर्माच्या नावाचं, हे सगळं देवानी निर्माण केलं. आणि वेद वगैरे जे काही आहे तर ते ईश्वराच्या तोंडातले जे काही शब्द आहेत ते लिखित आहे म्हणतात. आणि म्हणून तिथे जे काही लिहिलेलं आहे त्याच्या विरुद्ध कोणी जाऊ नये. आणि तिथं असं लिहू नये की शूद्राने शिकू नये. शूद्र म्हणजे कोण? आज त्याला आपण ओबीसी म्हणतो, ज्यामध्ये तेली, माळी, कुणबी, लोहार, सुतार, सोनार अशा अनेक जाती, 3743 जाती या बीपी मंडल यांच्या आयोगाप्रमाणे भारतात आहेत. तर एवढ्या जातीतले लोक भारतात शूद्र आहे. अतिशूद्राने शिकू नये. अतिशूद्र कोण? तर आजचा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ज्याला पूर्वी दलित आणि आदिवासी आपण आजही शब्द प्रयोग करतो, पूर्वी त्याला अस्पृश्य म्हटलं गेलं. तर हे लोक या देशामध्ये यांनी शिकू नये, यांना अधिकार नाही, असं सगळं तिथे लिहून ठेवलं. का लिहून ठेवलं? त्याच्या मागचा इतिहास एक लंब आहे, शॉर्ट मध्ये मी सांगेल. पण अशा पद्धतीने एक व्यवस्था निर्माण केली आणि त्या व्यवस्थेवर अभिमान करायला शिकवला. आणि म्हणून या व्यवस्थेवर, म्हणजे जाती व्यवस्था या देशामध्ये, त्यावर अभिमान केला जातो. त्याला धर्म नाव आहे. धर्माचा मूळ गाभा जाती व्यवस्थेमध्ये आहे. आणि जाती व्यवस्था ही क्रमिक असमानतेवर आधारित आहे, त्यामध्ये उच्च नीचता आहे. म्हणून आजही काही पोरं पोरी इंजिनिअरिंग, MBBS शिक्षण घेत असतील तर तुम्ही पहा की आपले मुलं जात सांगताना बिचकतात, आदिवासींचे मुलं जात सांगताना बिचकतात, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचा आहे सांगताना मागे पुढे पाहतात. पण ब्राह्मण मोठा अभिमानाने सांगतो, मग तो ब्राह्मण, आणि लगेच म्हणतो त्या पोरापोरीला, तुम्हालाही अनुभव आला असेल, शाळा कॉलेजमध्ये सगळे जाऊन चुकलेले आहे, लगेच सोबत काय म्हणतो, मैं ब्राह्मण हूं लेकिन मैं जाती वाती में नहीं मानता. म्हणजे आपली सिंपती गेन करून टाकतो. मग आपल्यासारखे, माझ्यासारखे लोक इथं नाही का जे ज्ञान वाटतात, तर हे पोरांनी ऐकलं, अरे ते अमुक सर तर वेगळं सांगत होते आणि माझा अनुभव तर वेगळा आहे, हा तर जाती पाती पाडत नाही, असं आपल्या मनात येते. मग जेव्हा हे आपल्या मनात येते तर दुसरा एक प्रश्न विचाराव की या देशात त्याच SCला, त्याच STला, त्याच OBCला जेव्हा त्यांच्या संख्येच्या अनुपात नोकरी द्यायची वेळ येते तर विरोध कोण करते?
हा प्रश्न देखील आपण स्वतःला केला पाहिजे. या SC ST OBCच्या लोकांना जेव्हा MBBS मध्ये ऍडमिशन मिळत असते तर विरोध कोण करते? हाच जो म्हणते मैं जाती में नहीं मानता, हाच विरोध करतो ना, हाच भडकवतो ना. तर अशा पद्धतीने हे लोक मोठे म्हणजे शातीर लोक आहेत. हे शब्द जाळे विणून लोकांना फसवतात आणि त्या जाळ्यामध्ये आमचा समाज अडकतो. आणि म्हणून ही जी व्यवस्था आहे क्रमिक असमानतेवर आधारित, पूर्वी वर्ण व्यवस्था होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, अतिशूद्र. या व्यवस्थेचे 3 लोकांना फायदे झाले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्याला. शूद्र, अतिशूद्र आणि महिला या लोकांना नुकसान झालं. पण या व्यवस्थेवर अभिमान करायला ते सगळ्यांना शिकवतात आणि मग सगळे म्हणतात की गर्व से कहो हम, काय म्हणतात, गर्व से कहो हम हिंदू है. आणि हिंदू क्या है? तो हिंदू मतलब जाति पर आधारित क्रमिक असमानता है. जब हम उस पर गर्व करते हैं इसका मतलब हम इस पर भी गर्व करते हैं. अरे भाई वो कहेगा तो ठीक है, वो अपने ऊंचेपन पर गर्व करता है. आप यदि निचले हो तो आप क्या अपने नीचपन पर भी गर्व करते हो? इसलिए बाबा साहब को कहना पड़ा था कि गुलाम को गुलामी का एहसास दिला दो तो वो विद्रोह कर उठेगा. तर ते काम आपल्याला करायचं आहे. ते बाबासाहेबांनी 40 वर्ष या व्यवस्थेविरुद्ध संघर्ष केला आणि आम्हाला हक्क अधिकार मिळवून दिले. कशात मिळवून दिले हक्क अधिकार? भारतीय संविधानात मिळवून दिले. कधी मिळवून दिले? 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेने हे संविधान स्वीकारलं होतं. त्या दिवशीपासून 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 ला हे संविधान लागू झालं. आज 75 वर्ष पूर्ण होणार आहेत त्याला. 75वा संविधान दिवस आणि 75वा गणतंत्र दिवस हा आपण 23 मध्येच साजरा केला. 23 आणि 24च्या सुरुवातीला. कारण याचं काउंट जे असते, पहिला संविधान दिन हा 26 नोव्हेंबर 1949 होता जेव्हा ते संविधान स्वीकारलं. वर्ष मात्र त्याचे 75 या वर्षी पूर्ण होणार आहे. 75वा दिवस आपण मागच्या वर्षी साजरा केला, या वर्षी 76वा दिवस आहे. पण वर्ष 75 पूर्ण यावेळी होणार आहे. त्या संविधानात आम्हाला अधिकार मिळाले. आणि जेव्हा संविधानाची समीक्षा 1999-2000च्या काळात बीजेपी सरकार अटल बिहारीच्या नेतृत्वात होतं, ते म्हणाली, त्यांनी ठराव पास केला तिकडे संसदेत की या देशाच्या संविधानाचं जे आहे ती समीक्षा झाली पाहिजे. त्यावेळी कांशीराम साहेबांनी देशभर रॅल्या काढल्या, सभा संमेलनं घेतलीत आणि लोकांना जागवण्याचं काम केलं. त्यावेळी कांशीराम साहेब एक गोष्ट म्हणायचे. काय म्हणायचे? कि ये जो संविधान है ये कोई 2-3 साल में नहीं बना, ये संविधान 150-200 साल के संघर्ष का निचोड़ है. काय म्हणायचे कांशीराम साहेब? कि संविधान कोई 2 साल 11 महीने या 3 साल में नहीं बना. भारत का संविधान हमारे महापुरुषों के 150-200 साल के संघर्ष का निचोड़ है. मग तो संघर्ष जो पश्चिम बंगाल मधनं सुरू झाला, गुरुचांद ठाकूर, हरिचंद ठाकूर यांनी त्याची सुरुवात केली 1816-17 मध्ये. नंतर आपण एक काळ सांगतो, कांशीराम साहेब सांगायचे 1848 ते 1956 पर्यंतचा 108 वर्षाचा संघर्ष ते सांगायचे. पण त्यापूर्वी हरिचंद ठाकूर, गुरुचंद ठाकूर यांचाही संघर्ष आहे. तर या संविधानात सगळ्या महापुरुषांनी जो काही संघर्ष केला आणि डिमांड केली इक्वॅलिटीची, जातीवर आधारित विषमता नाकारण्याची, तर ते अधिकार आम्हाला भारताच्या संविधानात मिळाले. त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. आणि हे ज्या संघर्षातून मिळालं त्या संघर्षाला आज आपण एक नाव देतो. ते नाव काय आहे? आंबेडकरवाद. संघर्ष हरिचंद ठाकूर, गुरुचंद ठाकूरने केला. संघर्ष फुले शाहू आंबेडकर, पेरियार, गाडगेबाबा, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा अशा अनेक लोकांनी केला. जोगेंद्रनाथ मंडलनी केला. पण संघर्षाला आपण आज नाव काय देतो आहे? आंबेडकरवाद. आता त्या आंबेडकरवादामुळे कालचे जनावरापेक्षा नीच गणलेले लोक आज माणसात आले. मी महात्मा फुल्यांचं उदाहरण सांगितलं
महात्मा फुलेंचे वडील चांगले होते, घरचे चांगला धंदा चांगला होता त्यांचा फुलाचा, आणि म्हणून चांगला मोठा वाडा आजही आहे. आपण जातो पुण्यामध्ये फुले वाडा, त्या काळात एवढा मोठा वाडा तो प्रिझर्व केला आता गव्हर्नमेंटने स्मारक म्हणून, तर तसाच ठेवलेला आहे. त्या काळात तेवढा मोठा वाडा म्हणजे सदन होते. महात्मा फुले सदन होते. महात्मा फुले रडत असताना त्यावेळच्या अस्पृश्यांचा उल्लेख मी केला. कसा होता, कसा होता त्यांचा पहनावा? अंगात वरती पुरुष जो असेल तर वरती काही नाही घाले, काळा धागा, गळ्यात काळा कडदोळा म्हणतो तो, कमरेला कडदोळा, फाटकं मडकं धोतर, हातात काठी असलीच पाहिजे, काठीला घुंगरू असलंच पाहिजे. का तर चालताना अस्पृश्य येत आहे, बाकीच्यांना आवाज गेला पाहिजे यासाठी. गळ्याला गाडगं, कमरेला झाडू, असे लोक त्यावेळी आम्ही होतो. आणि या महापुरुषांनी संघर्ष केला. तर कालचा माझा पूर्वज फाटक्यात होता, आज मी त्या वंशातला माणूस सुटाबुटात आहे. हा जो बदलाव झाला यासाठी संघर्ष झाला. आणि जिथे संघर्ष असतो तिथे त्रासही असतो. तो त्रास कोणी सहन केला? तो फुल्यांनी केला, सावित्रीआईने केला. त्यांना शिव्या श्राप देण्यात आले. त्यांना जेव्हा विरोध झाला, जर त्यावेळी सावित्रीआई थकल्या असत्या, हारल्या असत्या, माघार घेतली असती की मला शिव्या देतात, मी एवढं चांगलं काम करतो तरी मी नाही करत हे काम, हा बदल झाला नसता, हा बदल झाला नसता. तर जे लोक शिव्या श्रापाला, मारायला घाबरत नाही, भीत नाही आणि चांगलं काम करत राहतात, तेव्हा बदल घडतो. आणि बदलावासाठी, परिवर्तनासाठी जेही काम करतात त्यांना निश्चित विरोध होतो. आणि विरोध घरातून होतो. फुल्याच्या बापाने विरोध केला की हे काम सोड, नाही तर घर सोड. काय अवस्था झाली असेल व त्या गोविंदाचे, त्यांच्याच दुकानावर काम करणारा मुनीम, एक ब्राह्मण, त्यानं कान भरले त्यो पोट्ट धर्माचं काम करत आहे. आणि बाप त्याच्या बहकाव्यात आला. आजही कानाफुसी चालते म्हणून हे सांगत आहोत. याच्या कानात जातील, अहो तो तसा करते, तो तसा करते, असं नाही करायला पाहिजे. अबे काम पाहणं. फुले मात्र त्यांचा आपल्या कामावर विश्वास होता, एक निश्चय होता. सावित्रीआईचा आपल्या कामावर विश्वास होता, एक निश्चय होता. आणि म्हणून त्या विरोधाला हे लोक जुमानले नाही आणि काम करत राहिले. घर सोडणं बापाचं पसंत केलं, काम सोडलं नाही. आणि जेव्हा घर सोडलं तर घरासोबत बापही सोडला. काय सोडलं? बापही सोडला, पण काम सोडलं नाही फुल्यांनी. हे लक्षात घ्या. ज्या लोकांना खरंच काम करायची इच्छा आहे, विरोध करणारे लोक कधीच काम करणारे नसतात, हे लक्षात घ्या पहिले. आणि जे लोक काम करतात ते विरोध नाही करत, ते कामच करतात. याचंही एक उदाहरण सांगतो. कांशीराम साहेबांना जेव्हा दिसलं की ही चळवळ एवढी वाढली होती, बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या उंचाईवर नेऊन ठेवली, जे 2000 वर्षात कोणाला जमलं नाही ते बाबासाहेब आंबेडकरांनी करून दाखवलं भारतीय संविधानाच्या माध्यमातून. पण त्या संविधानाची अंमलबजावणीच होत नाही. ज्या लोकांवर आंबेडकरवाद चालवायची जबाबदारी होती ते लोक आंबेडकरवाद सोडून गांधीवादाकडे गेले. आणि हे तेच गांधी ज्यांनी आयुष्यभर बाबासाहेब आंबेडकरांना विरोध केला. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा इंग्रजांकडून 1930, 31, 32 मध्ये तिथे लंडनला जाऊन अधिकार आणतात भारतीय अस्पृश्यांसाठी, आदिवासींसाठी, त्यावेळी गांधी आमरण उपोषणाला बसतात. 16 ऑगस्ट 1932 ला आम्हाला कम्युनल अवॉर्ड सँक्शन झाला होता. त्या कम्युनल अवॉर्ड मध्ये भारतातल्या अस्पृश्यांना, आदिवासींना अधिकार मिळाले होते, राजकीय अधिकार, रिझर्वेशन मिळालं होतं. गांधींनी इंग्रजांना पत्र लिहिलं, हे तुरंत रद्द करा. इंग्रज म्हणाले रद्द होत नाही. गांधी म्हणे नाही तर मी आंदोलन करीन. इंग्रज तरी म्हणाले
की रद्द होत नाही, आम्ही काही नाही करू शकत आता. पण गांधीच्या शब्दाला त्यावेळी एक वजन होतं, त्याच्या मागे लोक होते. कारण असे लोक नाही का आज जसे बुवा बाबा सोंग करतात, काही चमत्कार करण्याचं दाखवतात, लोकांना मूर्ख बनवतात, तसे तेही थोडेसे होते. तर त्याच्यामुळे लोक त्यांच्या मागावर होते. इंग्रजांना वाटलं की याने जर विरोध केला तर आम्हाला सत्ता चालवणं चुकीचं होईल, तर इंग्रजांनीच मार्ग दाखवला त्यांना, गांधीला, का आम्ही तर काही नाही करू शकत, पण डॉक्टर आंबेडकरांना जर लिखित मध्ये दिलं तर मात्र आम्ही विचार करू. म्हणजे इंग्रजांच्या मागे जो गांधी झोंबला होता, इंग्रजांनी त्याला बाबासाहेबाकडे वळवून टाकलं आणि मग गांधीचा मोर्चा बाबासाहेबाकडे वळला. गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर. गांधी बाबासाहेबाला म्हणतात अधिकार सोडा, बाबासाहेब म्हणतात सोडत नाही. गांधी म्हणतात सोडा नाही तर आमरण उपोषण करीन, बाबासाहेब म्हणतात काय करायचं तर करा, सोडत नाही. गांधीनं तारीख डिक्लेअर करून टाकली, 19 सप्टेंबर 1932च्या रात्री मी आमरण उपोषणाला बसेल. सगळीकडे देशभर एकच मुद्दा, ते इंग्रजांच्या विरोधात वगैरे काही नाही त्या काळात. भारतामध्ये संघर्षाचा एकच मुद्दा, गांधी विरुद्ध आंबेडकर. आणि बाबासाहेबांची समजूत काढायला त्या 19 सप्टेंबरला दुपारी मुंबईच्या चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये एक मीटिंग झाली, एक सभा झाली. त्या सभेला ते हिंदू महासभेचे वगैरे मंडळी होती आणि तिथे बाबासाहेबाला समजवण्यात येते की तुम्ही माघार घ्या, गांधी ऐकत नाहीये. गांधीजी ऐकत नाही, ते तर महात्मे ना, आणि महात्मी आपला शब्द कसा पलटेल, तो म्हणेल तेच खरं, त्याने शब्द पलटला तर मग त्याचं महात्मे पण कमी होते ना. तर ते ऐकत नाही, तुम्हीच माघार घ्या, कारण तुम्ही महान नाही, ते महान आहेत. असंच आहे ना भारतात, तेव्हाही तसंच होतं, आजही तसंच आहे. ते महान आहेत, तुम्ही महान नाही. त्यांच्या महानपणाचं कारण काय, आंदोलन करून राहिले, असं करून राहिले, तसं करून राहिले. तुम्ही एवढ्या डिग्र्या घेतल्या, ते महान नाही, कारण तुम्ही जातींनीच आहात ना. त्यावेळी त्या 19 सप्टेंबरच्या वेळी बाबासाहेब तिथे म्हणतात की मला सामोरच्या विजेच्या खांबाला अडकून फाशी जरी दिली तरी मी हे अधिकार सोडणार नाही. एकीकडे गांधी म्हणतात की तुम्ही अधिकार सोडले नाही तर मी आमरण उपोषण करीन. आमरण उपोषण म्हणजे मरेपर्यंत उपोषण, म्हणजे मरून जाईन पण अधिकार मिळू देणार नाही अस्पृश्यांना, आदिवासींना. आणि दुसरीकडे बाबासाहेब म्हणतात की मला समोरच्या विजेच्या खांबाला अडकवून फाशी जरी दिली तरी अधिकार सोडणार नाही. या पद्धतीचं त्यावेळचा संघर्ष होता. पण शेवटी ती मीटिंग संपते, गांधी उपोषणाला बसतात. 4 दिवसात प्रकृती बिघडते, देशात दंग्यासारखे हालात होतात. बाबासाहेबांच्या ऑफिसवर मोर्चे येतात, दगडफेक होते, विरोधातले नारे लागतात. देशद्रोही आंबेडकर गांधीचे लोक बाबासाहेबाला म्हणतात. देशद्रोही काऊन, तर राष्ट्रवादाचा ज्याने ठेका घेतला त्याच्या विरुद्ध आहे म्हणून देशद्रोही. तुम्ही आपल्या लोकांसाठी हक्क मागता म्हणून देशद्रोही नाही किंवा राष्ट्रभक्त नाही. या पद्धतीची मांडणी त्यावेळी झाली आणि बाबासाहेब आंबेडकरांना परिस्थिती अशी झाली, एकाने तर रक्ताने पत्र लिहिलं की यदि गांधी जी को कुछ हो गया तो मुझे मेरे खून की कसम मैं तुम्हें जान से मार डालूंगा. अनेक पत्र येत होती, अमुक गावात दंगा झाला, आपली इतकी लोक मारल्या गेली. धमुक गावात आपल्या समाजावर बहिष्कार टाकण्यात आला. बाबासाहेब आंबेडकर एके दिवशी सायंकाळी तिकडे पुण्यामध्येच होते. त्यावेळी वाटाघाटीच्या बोलण्या सुरू होत्या आणि त्यावेळी मग तिथे सगळे सहकारी आहेत. दबाव इतका वाढला, बाबासाहेब आंबेडकरांच्या चेहऱ्यावर भयंकर टेन्शन आलं. बाबासाहेबाचे 4 सहकारी तिथे बसले, बाबासाहेब बसले. बाबासाहेब त्यावर विचार करता करता चूप आहेत, काहीच बोलत नाही. आणि मग एकदम बोलतात की म्हणे जर याच्यात ते पत्र वगैरे वाचलं रक्ताचं, आणि या संघर्षामध्ये जर माझ्या जीवाला काही बरं वाईट झालं तर माझ्या समाजाचं कसं होईल, किंवा गांधीच्या जीवाला काही झालं तर या देशात दंगली होतील आणि आमचे लोक मारल्या जातील, माझे लोकच उरणार नाही, तर हे अधिकार ठेवून मी काय करेन. आणि बाबासाहेब
ढसा ढसा रडतात. हा इतिहासही माहित पाहिजे न हो. त्या नीलाताईने एक मगाशी मस्त शेर म्हटला शुरुआतीलाच, कि जिस गांव में बारिश नहीं होती उस गांव की फसल बर्बाद होती है, और जिस समाज को उसका इतिहास नहीं पता होता उसकी नस्ल बर्बाद होती है. आणि आम्हाला आमच्या इतिहासाशी काही घेणं देणं नाही. आम्हाला म्हणजे इथे बसलेल्या लोकांना नाही म्हणत, इथे बसलेली प्रत्येक व्यक्ती आज मेहनत करून सकाळी लवकर उठून या कार्यक्रमाच्या पूर्वी मेहनत करून लोकांकडे जाऊन लोक गोळा करून त्यांना महत्व समजवून इथे उपाशी तापाशी बसून चळवळीच्या नावाने आम्ही एक दिवस उपाशी राहू शकतो. नाही भेटलं खायला तर परवा नाही, पण बाबासाहेबाची अस्मिता मोठी आहे, बाबासाहेबाची चळवळ मोठी आहे, आंबेडकर वाद मोठा आहे. आज बाबासाहेब जिवंत नाही तर काय झालं? बाबासाहेब जर आम्ही डोक्यात घेतला तर त्या काळामध्ये कोणी असं म्हणतात, मी एका भाषणात ऐकलं होतं की बाबासाहेब म्हणाले होते की डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. हे आपण सिद्ध करू शकतो आज. आता मला त्याचा पुरावा नाही सापडला कोणत्या पुस्तकात म्हटलं तर, पण एक चांगला अभ्यासूच व्यक्ती बोलला होता एका भाषणात. काय म्हणाले होते बाबासाहेब? डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. मेलेला आंबेडकर जिवंत आंबेडकरापेक्षा जास्त खतरनाक होईल. पण ते केव्हा होईल? जेव्हा एका बाबासाहेबातला आंबेडकर, त्यांच्या डोक्यातला आंबेडकर हजारो लाखो डोक्यामध्ये जन्म घेईल, तेव्हा डेड आंबेडकर विल बी मोर डेंजरस दॅन अलाइव्ह. हे नक्की होईल. त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, आंबेडकरवाद हा लोकांच्या डोक्यात रुजवावा लागेल. तो इतिहास लोकांना सांगावा लागेल, जो इतिहास या देशात मनुवादाने कधीही पुस्तकात शिकवला नाही, ज्या इतिहासाला दफनवण्याचं काम केलं, ज्या लोकांचं समाज घडवण्यात, देश घडवण्यात काही योगदान नाही, त्यांना मोठे मोठे अवॉर्ड दिले, त्यांच्या जयंत्या साजऱ्या केल्या. का? म्हणून कारण त्या लोकांनी त्यांचं ऐकलं, त्यांची चमचेगिरी केली, म्हणून त्यांचं भलं केलं. आणि विशेष म्हणजे ते लोक एका विशिष्ट जातीतले होते, म्हणून त्याच लोकांचा या देशामध्ये उदो उदो होतो. बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे देशभक्त असून बाबासाहेबाचा उदो उदो करायला कांशीराम साहेबाला मुवमेंट मोठी करावी लागली. फुले आणि शाहू यांना मानायला, रिकॉग्नाइज करायला कांशीराम साहेबांना आपल्या आयुष्याची कुर्बानी द्यावी लागली. की हा आंबेडकरवाद आपल्याला मुलांच्या डोक्यात, महिलांच्या डोक्यात, पुरुषांच्या डोक्यात रुजवायचा आहे. आणि ते रुजवण्यासाठी अशा कार्यक्रमांची नितांत आवश्यकता आहे. अश्विनताईंनी त्याचा मगाशी उल्लेख केला की आज 4 वाजतापासून नागपूरचे लोक उठलीत, कामाला लागली. चंद्रपूरचेही लोक 4-5 वाजता उठले असतील, रात्री उशिरा झोपले असतील. रात्री 12 वाजेपर्यंत मला वाटतं काहीतरी बॅनर वगैरेचं काम चंद्रपूरमध्येही सुरू होतं. तर या पद्धतीने एक कार्यक्रम करायला खूप सारी मेहनत लागते आणि हा कार्यक्रम जास्त आवश्यक आहे. का आवश्यक आहे? कारण आंबेडकरवाद जिवंत राहिला तर आपण माणसात राहू. ज्या दिवशी आंबेडकरवाद मागे सरला त्या दिवशी रसातळाला जाऊ. आणि रसातळाला जाऊ म्हणजे काय होते? रसातळाला जाऊ म्हणजे पूर्वस्थिती आहे. काय या देशामध्ये विषमतावादी लोक, मला जायला यायला जागा या देशामध्ये विषमतावादी लोक आजही जुनी व्यवस्था आणू पाहतात. आजही आम्हाला शिक्षण नाकारायचं, नोकऱ्या नाकारायच्या, आम्ही जर अशा सुटाबुटात असलो की त्यांच्या पोटात दुखायला लागतं. ही व्यवस्था बदलवण्यासाठी ते लोक आजही प्रयत्न करत आहेत, मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. आणि माणुसकी टिकवून राहावी म्हणून फुले शाहू आंबेडकरांचा विचार घेऊन आम्हीही लोक प्रयत्न करत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी 24 सप्टेंबर 1944 ला मद्रास येथील भाषणात म्हणाले होते की इंडियन हिस्ट्री इज नथिंग बट स्ट्रगल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मणिझम. भारताचा इतिहास दुसरं तिसरं काही नसून बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम यांच्यातील संघर्ष आहे. मग या संघर्षाचं कारण काय आहे?
संघर्षाचा मुद्दा काय आहे? बाबासाहेब त्या भाषणात सांगतात की संघर्षाचा मुद्दा एवढाच आहे की सत्य काय आहे. मग सत्याची व्याख्या ब्राह्मणिझमचे लोक वेगळी करतात, बुद्धिझमचे लोक वेगळी करतात, म्हणजे बुद्ध वेगळी करतात. मग ब्राह्मणवादी लोक सत्याची व्याख्या काय करतात? ते म्हणतात वेदात जे काही लिहून आहे तेच सत्य, बाकी सगळं खोटं. बाबासाहेब ते देखील सांगतात की त्यांचा एक सिद्धांत आहे, ब्रह्मा सत्यम जगन मिथ्या. ब्रह्मच सत्य आहे, जग मिथ्या आहे. आणि ब्रह्म कोण आहे? तर ब्रह्म ते सांगतात की सृष्टीचा निर्माता ब्रह्म आहे. ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मण, बाहूतून क्षत्रिय, जांघेतून वैश्य आणि पायातून शूद्र झाला असं सांगतात. आणि ब्रह्माच्या विभिन्न अंगातून विभिन्न वर्ण जन्माला आले, म्हणून सगळ्यांचा सामाजिक दर्जा देखील तसाच राहील. ब्राह्मण मुखातून झाला, मुख वर आहे, तर त्याचा सामाजिक दर्जा मोठा राहील. शूद्र पायातून झाला तर तो नीच आहे, त्याचा दर्जा सामाजिक खालचा राहील. आणि अतिशूद्र जो आहे म्हणजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे लोक, तर अवर्णच म्हणाले ते लोक, आणि अवर्ण आहेत तर वर्ण व्यवस्थेच्या बाहेर. वर्ण व्यवस्थेच्या बाहेर म्हणजे याला एक शब्द प्रयोगही केला, बेकार शब्द प्रयोग आहे की महिला आणि अतिशूद्र अवर्णता आहे, पाप योनीतून जन्म झाला, असा शब्द प्रयोग त्यांच्याबद्दल करण्यात आलेला आहे. आणि म्हणून यांचे सगळेच अधिकार नाकारले. यांना फक्त गंदे काम करायसाठी वापरून घ्या. जसा बैल वापरतो ना शेतकरी, एक दिवस पोळ्याला त्याची पूजा करतो, बाकी दिवस त्याला राबवतो है ना, तर यांना राबवून घ्या आणि गंदे काम यांच्याकडून करून घ्या. यांच्याकडून संडास साफ करून घ्या, यांच्याकडून घर साफ करून घ्या, यांच्याकडून नाल्या साफ करून घ्या आणि यांना शिव्या द्या. तुम्हाला घरात भांडण झालं असेल, राग आला असेल तर समाजात जा, एखादी अस्पृश्य पकडा, झोडा त्याला, राग काढा त्याच्यावर. याच्यासाठी ते केल्या गेलं. आणि हे सगळं प्रमाणित करण्यासाठी लिहिण्यात आलं. तुलसीदास लिखित जे रामायण आहे, रामायण दोन लिहिल्या सांगतात, एक वाल्मिकी लिखित आणि एक तुलसीदास लिखित. वाल्मिकीच्या रामायणाला ते मानत नाही म्हणतात जास्त, आणि तुलसीदासाच्या रामायणाला म्हणतात. आणि त्याच्यामध्ये एक श्लोक आहे, ढोल गवार शूद्र पशु नारी य सब ताडन के अधिकारी. ताडन म्हणजे पीटणे के होते. कोण कोण? ढोल, गवार, शूद्र, पशु आणि नारी. ढोल पिटल्याशिवाय आवाज करतो का? तर त्यांचं असं म्हणणं आहे शूद्र अतिशूद्र पिटल्याशिवाय व्यवस्थित राहत नाही, म्हणून झोडा. आणि यांना झोडणं जायज आहे, म्हणून आमच्यावर जेव्हा अत्याचार होतात तर या देशात नॅशनल न्यूज बनत नाही. अश्विनताईने उल्लेख केला त्याचा की निर्भया एखादी असेल, त्यांच्या समाजातल्या एखाद्या मुलीवर अत्याचार होत असेल तर नॅशनल न्यूज बनते. पूर्ण देशातल्या लोकांना वाईट वाटते, आम्हालाही वाटते. आम्ही माणसं आहोत, जनावर नाही. एखाद्या महिलेवर अत्याचार होत असेल त्याचा आम्ही निषेध करतो, त्याला वाईट म्हणतो. पण केवळ तुमच्या महिलेवर अत्याचार होत असेल तर आम्ही त्याला वाईट म्हणत नाही. आमच्याही महिलेवर अत्याचार होत असेल आम्ही त्यालाही वाईट म्हणतो, पण तुम्ही त्याला वाईट म्हणत नाही. ही तुमची दोगली नीती आहे. का? कारण त्यांच्या ग्रंथात तसं सांगितलं आहे, झोडा, ताडन के अधिकारी. अनेक नियम त्यांनी असे बनवले आणि या नियमांमध्ये आमचा सत्यानाशच लिहिला आहे. मग बाबासाहेब म्हणतात की त्यांची सत्याची व्याख्या कोणती? तर वेदात जे काही लिहून आहे ते सत्य. आणि मग बुद्धाची सत्याची व्याख्या कोणती? तर बुद्ध म्हणतात तर्कांवर तपासून पहा, इंद्रियांवर तपासून पहा आणि इंद्रियाला जे कळतं ते सत्य. आता सांगा काय सत्य? देशात भांडण आहे म्हणतात बाबासाहेब. भांडण ब्राह्मणवाद आणि बुद्धिझम मध्ये आहे म्हणतात. भांडणाचा मुद्दा हा आहे म्हणतात की खरं काय आहे. आणि ब्राह्मण म्हणतो की जे काही वेदात लिहून आहे ते खरं आहे, आणि बुद्ध म्हणतात की जे काही इंद्रियांवर तपासून पाहता येते ते खरं आहे. आता तुम्हीच सांगा कोणत्या गोष्टीला आपण मान्यता देऊ? बुद्धाच्या गोष्टीला मान्यता देऊ. श्वास घेऊन चांगला सुगंध येत असेल तर सुगंध म्हणू, आणि गंदी बदबू येत असेल तर वास म्हणू, वास येते त्याचा गंधा. हे इंद्री
नाकाची श्वासाची इंद्री जी आहे, सुंगण्याची शक्ती, ती इंद्री सांगून राहिली ना, है ना? असंच असेल ना. ही खुर्ची आहे, खुर्ची म्हणू. टेबल आहे तर टेबल म्हणू. दगड आहे तर दगड आहे तर काय म्हणू? म्हणता का? हा, खुर्ची आहे तर खुर्ची म्हणू, टेबल आहे तर टेबल म्हणू, दगड आहे तर काय म्हणू? म्हणता का? असं का? आता ते एक साथ सुरू आहे. हा, माहित आहे का कोणती साथ सुरू आहे? तर एकोणीसशे मध्ये आम्ही कॉलेजला होतो त्यावेळी दूध पिला दूध पिला दूध पिला म्हणत होते. आणि भयाळासारखे चालले दगडाला दूध पाजाले. इथून हे सिद्ध होते की ते म्हणतात जे आम्ही म्हणू तेच सत्य, आणि आपणही बयाळासारखे ते म्हणतात त्याला सत्य स्वीकारतो. म्हणजे आपल्याला बुद्धी आहे की नाहीये? तुम्ही स्वीकारल्या नाहीये म्हणून मी काही नाही बोललो बा. हा, आपल्याला बुद्धी आहे का? आहे का? मग त्या बुद्धीचं प्रमाण आपल्यातले काही लोक अशा पद्धतीनं देतात. हा संघर्ष आहे. बाबासाहेब 24 सप्टेंबर 44 ला संघर्ष सांगतात, आणि क्रांती आणि प्रतिक्रांतीत काय म्हणतात माहित आहे? इथे तर फक्त संघर्ष म्हणाले. क्रांती प्रतिक्रांतीमध्ये म्हणतात की भारताचा इतिहास हा जीव घेणा संघर्ष आहे. बुद्धिझम आणि ब्राह्मणिझम मधला जीव घेणा. म्हणजे एकीकडे ब्राह्मणवाद आम्ही जे म्हणतो ते खरं आहे म्हणतात, दुसरीकडे बुद्धिझम वाले लोक जे आहेत, तर्काला मानणारे लोक जे आहेत, सुधारवादी लोक जे आहेत, परिवर्तनवादी लोक जे आहेत, ते खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची धमक ठेवतात. हा संघर्ष आहे, हे भांडण आहे. हे भांडण जर आपण समजलं तर आपण बाबासाहेब सोडून इकडे तिकडे कुठेही जाणार नाही. कारण आपल्याला मोठी सवय पडली आहे, हे सोडाचं तिकडे जायचं, थोडस तिकडेही जाऊ, पाहिले काय होते. नाही लेकरं घेऊन आहो, तुम्ही दिसल्या होत्या ताई तिकडे, पाहायला गेली होती, पोरं बारा जिद्द करत होते, है ना, पाहायला गेली. आणि आमच्यासारखे लोक नाही राहिले, दोन सारख्या विचाराचे लोक भेटले तर तिथला किती मस्त आहे, तिथला तर त्याच्याही पेक्षा मस्त आहे. हो का? मी नाही गेली बा तिकडे. अरे जाऊन पाहत आहे, उद्याच जा. आणि चालली ताई दुसऱ्याच दिवशी वेळेत वेळ काढून. तिकडचा मस्त आहे ते पाहायला. मी नावं नाही घेऊन राहिलो बरं कुठलेच, आणि तुम्ही सगळे समजदार आहात म्हणून हसू नाही राहिल्या, बरोबर समजून राहिल्या की मला काय म्हणायचं आहे. तर हा संघर्ष आपण जर ओळखला तर आम्हाला लढायचं कोणत्या बाजूनी आहे ते देखील लक्षात येईल. आणि जर समजा या दोन गटांमध्ये समजा युद्ध आहे, हा एक गट आहे ब्राह्मणवाद, हा एक गट आहे मानवतावाद बुद्धिझम, या दोन मध्ये संघर्ष आहे. आणि यातले काही लोक उठसूट इकडेच जाऊन पडतात, तर काय होईल? कोण जिंकेल? पुन्हा एकदा समजला का प्रश्न? याला थोडस व्यापक करू. हा ब्राह्मणवाद आहे शेवटपर्यंत, आणि हा बुद्धिझम वाले लोक आहेत शेवटपर्यंत, है ना. या दोघांमध्ये भांडण आहे, युद्ध आहे, मारापिटी आहे. आता कोण जिंकेल? ज्याची ताकद जास्त असेल तो जिंकायला पाहिजे. भारतामध्ये बहुजन समाजाची ताकद जास्त आहे, 100त 85% आहेत, 100त 85 आहे. ताकद तर यांची जास्त आहे, पण यातले लोक उठसूट इकडेच येऊन पडतात. एक जोमो केनियाट नावाचा एक पर्सन झालेला आहे साऊथ आफ्रिकेचा, जोमो केनियाटा. त्याने माहित आहे का एक मांडणी केली होती, म्हणजे समाज सुधारक होता, त्याने सेपरेट केनियाची डिमांड केली. ब्लॅक लोकांचा तो व्हॉइस होता, निग्रो लोकांचा मोठा संघर्ष आहे त्याचा. आता जगात गुलाम जे आहे
एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्राला गुलाम जे बनवलं, तर सगळ्यात जास्त गुलाम बनवणारं राष्ट्र जे आहे ते इंग्रज आहे, इंग्लंड. गोरे लोक त्यांनी जास्तीत जास्त राष्ट्रांना गुलाम बनवलं. तो जोमो केनियाट काय म्हणाला, आणि हे लोक जे आहेत मॅक्झिमम ख्रिश्चन लोक आहेत, तर ते धर्म वगैरे घेऊनच जास्तीत जास्त लोकांना त्या पद्धतीने बनवतात. जोमो केनियाटा म्हणाला की व्हेन ब्रिटिशर्स अराइव्ड वी हॅड लँड, दे हॅड बायबल. जेव्हा ब्रिटिशर्स आमच्या देशात आले तेव्हा आमच्याकडे जमिनी होत्या आणि त्यांच्याकडे बायबल होती. दे टॉट अस हाऊ टू प्रे विथ क्लोज्ड आईज. त्यांनी आम्हाला डोळे बंद करून प्रार्थना करायला शिकवली. वेन वी ओपन इट वी हॅड बायबल अँड दे हॅड लँड. जेव्हा आम्ही डोळे उघडे केले तर आमच्याकडे बायबल होत्या आणि त्यांच्याकडे जमिनी होत्या. आता आपण याला आपल्या देशात लागू करू या नियमाला. वेन ब्रिटिशर्स अराइव्ड वी हॅड लँड, दे हॅड बायबल, दे टॉट अस हाऊ टू प्रे विथ क्लोज्ड आईज. वेन वी ओपन इट वी हॅड बायबल, दे हॅड लँड. आपण भारताबद्दल ओपन करू की जेव्हा आर्य भारतात आले आमच्याकडे जमिनी होत्या, त्यांच्याकडे घंट्या होत्या. त्यांनी दगड ठेवले, शेंदूर बुक्का लावला आणि आम्हाला पूजा, आत्म्याची ईश्वराची पूजा करायला शिकवली घंटी वाजवून. टंग 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 टंग, है ना. आणि जेव्हा आपण ती घंटी वाजवून डोळे बंद करून त्या ईश्वराच्या पूजेमध्ये लीन झालो, जेव्हा आपले डोळे उघडले तर आपल्याला काय चित्र दिसलं? ते देशाचे मालक झाले आणि आम्ही गुलाम झालो. नियम सारखा आहे. त्या नियमाला जर असं वापरलं तर असं दिसते आपल्याला. मग हे जे डोळे बंद केले, हे डोळे उघडण्याची गरज नाही का? पण आमचे लोक जे आहे बहुजन समाज उठसूट, तो जो नाही का नाकानं बोलते, तो पुण्यातला पंडा मोठा नाकानं बोलते, अरे तसं नको करू रे बेटा, असेच म्हणतात. माहित नाही, खूप येल पाडून बोलतात. हे समजलं पाहिजे आपल्याला की आपली लढाई कोणत्या बाजूने आहे. आपली लढाई आंबेडकर वादाच्या बाजूने आहे, पण त्याच्या गोड बोलण्यामध्ये आमचे मुलं बहेकतात, फसतात. सगळी व्यवस्था त्यांच्या हातात आहे, सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे. या देशातल्या जेवढ्या ताकदच्या स्रोत आहेत, कोणत्या कोणत्या आहेत? या देशातलं संसद आहे, असेंब्लीज आहेत, ब्युरोक्रॅट्स आहेत, IAS IPS है ना, हे जेवढे ऑफिसर लोक आहेत ती लॉबी त्यांच्याकडे आहे. या देशातले धंदे सगळे त्यांच्याकडे आहे, या देशातला मीडिया सगळा त्यांच्याकडे आहे, आणि या देशातला कल्चरल पॉवर त्यांच्याकडे आहे. आणि त्या कल्चरल पॉवरमध्ये, कल्चरल पॉवर म्हणजे सांस्कृतिक शक्ती त्यांच्याकडे आहे. म्हणजे त्यांची जी संस्कृती या देशात रुजली आहे, त्यांनी जर म्हटलं की आज संध्याकाळी 5 वाजता लाईट बंद करा, आम्ही लाईट बंद करतो. त्यांनी जर म्हटलं 3 बार थाली बजाव, तर आम्ही थाली बजावतो. म्हणजे त्यांच्या शब्दाला इतका मान आहे. आणि या देशातला मीडिया काय करतो? अरे बाप रे, क्या आदमी है, उन्होंने तो ये जो निकाला और इसमें से जो वेव निकलती थाली बजाने से, उससे कोरोना के विषाणू मर जाते. आणि आम्ही बह्याडा त्याच्यामध्ये विश्वास करतो कि वो थाली और जो चम्मच या बेलन है, तो उसको ये करने से जो वेव निकलती उससे कोरोना के विषाणू मर जाते. आणि मग काही व्हिडिओ व्हायरल झाले त्यावेळी सोशल मीडियावर, अच्छा कोरोना मरते का? तर एका पोट्ट्यानं काय केलं? कोपर आणलं आणि एक बास आणलं, आणि हा बास घेऊन त्या कोपरवर जोर जोरात मारून राहिला, जा कोरोना, जा कोरोना. आणि तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला, पाहिला असेल तुम्ही, काही लोकांनी बघितला असेल. म्हणजे इतके बैलबुद्धी आहोत. या देशात आम्हाला बैलबुद्धी किंवा दगडबुद्धी बनवून ठेवण्यासाठी एक यंत्रणा काम करते. ते असं कशासाठी करते? कारण त्यांना आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं आहे. त्यांचं वर्चस्व कसं टिकून राहील? त्यांना असं वाटते की बाकीच्या लोकांना गुलाम बनवून ठेवलं तर आपलं वर्चस्व टिकून राहील. आणि त्यासाठी ते लोक सतत काम करतात. आपली संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी खूप सारे त्यांनी सण सुरू केले. खूप ते सण संस्कृती बळकट करतात. संस्कृती धर्माला बळकटी आणते, धर्म जातीवादाला घट्ट करतो आणि जातीवाद आम्हाला गुलाम बनवतो. या देशात जेव्हा माझ्या नावासोबत
कास्ट महार लागते त्या क्षणी माझ्या सत्यानाशाची वाटचाल सुरू होते. आज नाही, पूर्वी. कारण केवळ आम्ही अशिक्षित आहोत म्हणून अपमानित नाही आहोत. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या देशामध्ये उच्च शिक्षित होऊन आले त्यावेळी बाबासाहेब स्वतः एका भाषणात म्हणतात की जगात 6 विद्वान आहे, त्यापैकी मी एक आहे. पण तरी देखील बाबासाहेबाचा अपमान बडोद्यात झाला. चपरासी फाईल फेकून द्यायचा. बाबासाहेब अधिकारी, अकाउंट्स ऑफिसर आणि तो पिऊन चपरासी, पण फाईल देखील फेकून द्यायचा. कारण काय होतं, चपरासाच्या माथ्यावर जी जात लिहिली होती ते जाती व्यवस्थेत वरती होती आणि बाबासाहेबाच्या कपाळावर जी जात लिहून होती ते जाती व्यवस्थेत खाली लिहून होती. आणि म्हणून तो अशिक्षित चपरासी देखील बाबासाहेबाचा अपमान करण्यात मोठपण मानत होता आणि त्याला कोणी विरोध नाही करू शकत होता. हे जातीवाद आहे या देशात. या देशामध्ये देशातला प्रथम नागरिक जेव्हा कोविंद साहेब झाले, दलित होते, तरी देखील त्यांना दलित राष्ट्रपती बन गया म्हणाले ना. दलित म्हणजे काही सन्मान तर नाहीये. भारतात एखाद्याला दलित म्हणणं म्हणजे सन्मान तर नाहीये. समजा मीडियामध्ये 4 लोक बोलवले आणि म्हणाले कि भाई आज हमने यहाँ 4 लोग बुलाए हैं चर्चा के लिए, तो इसमें से एक ब्राह्मण है, ये क्षत्रिय है, ये वैश्य है, ये शूद्र है, ये अतिशूद्र है, ये दलित है. असं म्हटलं तर ज्याला दलित म्हटलं त्याचा काय सन्मान केला का? अरे पहिलेच लोकांची मानसिकता बनवली, याचा ऐकायचं नाही. ऐकणाऱ्यांची मानसिकता काय बनवली, याचा ऐकायचं नाही आणि हा जो सांगते याला ऐका. ही या देशातली मानसिकता आहे. म्हणून आपली लढाई एका मानसिकतेच्या विरुद्ध आहे. आणि मानसिकतेची लढाई जेव्हा आहे, हजारो वर्षाची लढाई जेव्हा आहे, तेव्हा त्यासाठी संघर्ष लागतो. आणि संघर्ष जेव्हा आहे, युद्ध जेव्हा सुरू आहे, तर युद्धामध्ये भाग घ्यावा लागतो. आणि आपल्यातले अनेक लोक, इथे सगळे लोक, मी वारंवार स्तुती करतोय की सगळे लोक आज आपला वेळ इथे देऊन आलेले आहेत. बाकी बरेच लोक, तुम्हालाही अनुभव आहे, नाही माया नाही जमत, काहून नाही, आज पोट दुखून राहिलं, पाठ दुखून राहिली, डोकं दुखून राहिली, इच्छा नाही आहे, नाही पोराला घेऊन जायचं होतं, खूप अर्जंट काम आहे. मग त्या अर्जंट कामाचं इन्व्हेस्टिगेशन करा तुम्ही. कुठं घेऊन जायचं होतं पोराला, नाही खूपच अर्जंट काम आहे. अरे सांगा तर काय अर्जंट काम आहे, पोराला घेऊन जायचं आहे, नाही याला पाठवून देऊ, नाही नाही ती त्याला नाही जमून, खूपच ते मलाच जा लागल. बाबा सांगा तर त्याला कटिंगले घेऊन जायचं आहे. अरे असे बहाणे करतात ताई, तुम्ही हसून राहिल्या, आम्ही समाजात जातो, आम्हाला माहित आहे. खूप अर्जंट काम आहे, काय आहे तो, भांडे सकाळचे तसेच पडले आहे म्हणून नाहीये. इकडं आंबेडकरवादाचं आणि मनुवादाचं युद्ध आहे. मनुवादाचे सिपाई तिथं युद्धभूमीमध्ये आहेत आणि आंबेडकरवादाचे सिपाई बहाणे बनवून राहिले. आंबेडकरवाद जिंकेल की हारेल? आंबेडकरवाद हारला तर नुकसान कोणाचं आहे? आमचं आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते, यदि हम लोग इतिहास से सबक नहीं सीखते तो इतिहास हमें सबक सिखा देगा. या देशामध्ये जर आम्ही चळवळ नाही चालवली तर पुन्हा गळ्याला गाडगं आणि कमरेला फळा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे बाबासाहेब आंबेडकर बोलले होते. तरी देखील आम्हाला काही, देशात एवढं सगळं होत आहे, मनुवाद बोकाळला आहे, मनुवाद आंबेडकरवादाला, बुद्धिझमला हरवत आहे. मनुवादाचे सिपाई मैदानात आहेत, लढत आहेत, वेळ देत आहेत, बुद्धी देत आहेत, पैसा देत आहेत आणि आपल्या पूर्ण क्षमतेनं लढत आहेत. आणि आंबेडकरवादाचे बच्चे काय करत आहेत? मान्यवर कांशीराम साहेबांनी आंबेडकरवाद जो मृत अवस्थेत गेला होता त्याला पुनर्जीवित केलं, मोठं केलं. देशात एका राज्यामध्ये सत्ता आणून दाखवली प्रबोधनाच्या माध्यमातून. काही नाही, कॅडर कॅम्प घेणे, कार्यक्रम घेणे, सभा संमेलन घेणे, मिटिंगा घेणे. तर या माध्यमातून विचारांचा जो प्रवाह चालतो, एका डोक्यातून दुसऱ्या डोक्यात, दुसऱ्या डोक्यातून तिसऱ्या डोक्यात, आणि आपल्या चळवळीला त्याचा फायदा होतो. तर या पद्धतीने हे काम आपण सुरू केले आहे. वाढदिवसांना देखील लोक नाही का
खर्च करतात, मुलांचा वाढदिवस करतात, नातेवाईक येतात, जेवतात, है ना, सगळं चांगलं आहे म्हणतात, तोंडावर सगळं म्हणतात, तिकडे गेले का भाजीत पाणी जास्त होतं, है ना, पतली पतलीच बनवली, गाडी बनवली तर खूपच जास्त गाडी होती, बेसनासारखीच झाली. तर याच्यापेक्षा नाही का, यावर चर्चा करण्यापेक्षा एक कॅडर कॅम्प घेऊन घ्यावा आणि लोकांना महापुरुषांचे विचार सांगावे, पोटाच्या खाद्याबरोबर डोक्याची खाद्य द्यावीत. तर हे सगळं आपण शेवटची हे सगळं आपण सुरू केलेलं आहे. कांशीरामजींनी यासाठी घरबार सोडलं, लग्न नाही केलं, है ना, झालेली सगाई मोडली आणि ही चळवळ चालवली. अगदी 5-10 मिनिटात 5 मिनिटात संपवतोय. तर त्या पद्धतीने त्यांनी काम केलं आणि जेव्हा ते आई वडिलांना भेटायलाही नाही गेले, त्यांनी शपथ घेतली की जब तक बाबा साहब आंबेडकर के कारवा को उसकी मंजिल पर नहीं पहुंचाता मैं घर नहीं जाऊंगा. आणि जेव्हा आई वडील खूप आठवण करायचे, एक नातेवाईक पुण्यात आला आणि म्हणाला की माँ बाप को एक बार मिल तो ले, मिलने में क्या जाता है. त्यावेळी कांशीराम साहेब त्याला म्हणाले की पंजाब का कितना भी गरीब आदमी क्यों ना हो, वो भूख से नहीं मरता, क्योंकि वहाँ खेती होती है और वो कैसा भी करके रूखे सूखे खाकर जिंदा रह सकता है. लेकिन मैंने यहाँ महाराष्ट्र में आकर देखा है कि झूठी पत्तल चाटने के लिए लोग कुत्तों और सुअरों जैसे दौड़ पड़ते हैं. कारण उसत्या पत्रवाळ्या देखील आपले लोक खायचे, त्या लग्नातल्या वगैरे नाही का, त्या घरी घेऊन जायचे, त्यातलं फेकलेलं अन्न पुऱ्या वगैरे वाढवून खायचे आणि अजूनही काही भागात ते प्रथा सुरू आहे. म्हणून कांशीराम साहेब म्हणाले होते कि भाई यहाँ लोग इस तरह से जीते हैं, तो जब तक इनको सम्मान का जीवन नहीं दे देता तब तक मैं घर नहीं जाऊंगा. मेरे माँ बाप समझ ले कि उनके लिए मैं मर गया हूं. आणि त्यांनी मुवमेंट सुरू केली. मुवमेंट चालवली तर काही लोक विरोध करायला लागले. आरपीआयचे विशेष करून लोकांचे जेवढे लोक होते, मोठे मोठे नेते होते, एक दिल्लीला बैठक झाली आणि त्यांनी असं ठरवलं की भाई कांशीराम ये बाबा साहब का नाम डुबा रहा है. क्यों? क्योंकि ये बाबा साहब के नाम से मूवमेंट कर रहा है. आणि ते लोक सगळे त्यावेळी काँग्रेसमध्ये गेले होते. तर कांशीरामजी जे काही सांगत ते लोक एक्सपोज व्हायचे. तर त्यामुळे मग ते लोक विरोधात गेले आणि कांशीरामजीच्या विरोधात खूप काही लिहायला लागले. तर काही कार्यकर्त्यांना वाईट वाटलं. पेपरमध्ये बातम्या यायच्या की भाई कांशीराम तो गद्दार है, कांशीराम तो बाबा साहब की मूवमेंट खत्म करने का काम कर रहा है. याच्यावर लेख म्हणजे बाबासाहेबाचे लोक जो आंबेडकरवाद वाढवायला काम करतोय त्याच्या विरोधात लेख सिरीज चालवून राहिले. नागपूरचा जय भीम कवाडेच्या नेतृत्वात तिकडे LR बालीने ती सिरीज चालवली आणि जेव्हा कार्यकर्ते ते वाचायचे, भयानक लिहायचे. एक लेख तर असा सुद्धा लिहिण्यात आला, आधुनिक पुष्यमित्र शृंग कांशीराम. म्हणजे त्या काळात जे पुष्यमित्र शृंगानं बुद्धाची चळवळ बर्बाद केली, तर कांशीराम या काळात आंबेडकरवादी चळवळ त्याप्रमाणे बर्बाद करत आहे. हे आरपीआयच्या नेत्यांनी लिहिलं. तर यांना खूप राग आला. ते रागारागात कार्यकर्ते, कारण त्यांना असं झालं, हे समाजात जायचे, समाज यांना प्रश्न करायचा की कांशीराम के बारे में तो ऐसा कह रहे लोग. तर कांशीराम साहेबाकडे गेले आणि दाखवलं, साहब ये देखो आपके बारे में ऐसा ऐसा लिख कर आ रहा है. त्यावेळी उत्तर भारतात 9 राज्यात आंबेडकर मेला ऑन व्हील 2 महिन्याचा कांशीरामजी चालवत होते आणि इकडे ही सिरीज चालू होती विरोधातली. कांशीराम साहेबाला कार्यकर्ते चिडून आणि थोडंसं विनम्रपणे बोलले, चीड याचं का समाज असा लिहितोय तर त्यांना उत्तर द्या. समाजात संभ्रम पैदा होतोय कि भाई आप इनको जवाब क्यों नहीं देते, आप कुछ बोलते नहीं, इसका मतलब ये सब सच है. तर असं होत होतं. तर कार्यकर्ते म्हणाले, साहब आप इनको जवाब क्यों नहीं देते. त्यावर कांशीरामजीचं उत्तर आमच्यासाठी आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. कांशीराम साहेब म्हणाले, मेरा काम ही मेरा जवाब है. काय म्हणाले कांशीराम साहेब, मेरा काम ही मेरा जवाब है. त्यांना उत्तर देत बसले असते साहेब तर काम नाही करू शकले असते. आज हे एवढ्यासाठी सांगावं लागतं की काही लोक सांगतात तुमच्याबद्दल असं म्हणतात, तुमच्याबद्दल तसं म्हणतात. तर भाई हम अपना काम कर रहे, बोलने वालों को बोलने दो, है की नाही. जे काम करतील त्यांनी एखाद्याचा विरोध करण्यापेक्षा आंबेडकरवाद वाढेल कसा यावर फोकस केलं तर जास्त बरं होईल, नाही का. तर हे आहे, तर याकडे तेवढं लक्ष देऊ नये. कांशीरामजी काम करत होते. कांशीरामजी म्हणतात, महाराष्ट्र से 2 चीजें सीखा, बाबा साहब से सीखा मूवमेंट कैसी चलानी और बाबा साहब के मानने वालों से सीखा
मुवमेंट कैसी नहीं चलानी, तर त्यांनी मुवमेंट उभी केली. एक लीडरशिपची क्लिप दाखवतो छोटीशी की किती प्रकारचे लोक असतात. एखादी व्यक्ती जर कारवा गाडा पुढे ओढत असेल तर एक व्यक्ती असतो तो येऊन त्याला धक्का देतो, म्हणजे त्या कामाला हातभार लावतो. जेवढा वेळ त्याला जमते तेवढा वेळ तो धक्का देतो, म्हणजे ओढणाऱ्या माणसाला मदत होते. दुसरा व्यक्ती येतो, नाटक करतो धक्का देण्याचं, मी तुमच्या सोबतच आहे, पण तो काही काम नाही करत, दिखावा करतो. तिसरा एक व्यक्ती येतो का दिसायला तुमच्या सोबत दिसतो पण काम थांबवायचं काम करतो. हे देखील कांशीराम साहेब म्हणाले होते की मेरे साथ जितने लोग हैं तो 80 लोग तो ऐसे ही है, 10% लोग जो मेरे साथ मुझे घेरने के लिए चल रहे हैं और 2-4% लोग हैं जो सही में मेरे साथ काम करने के लिए चल रहे हैं. इनके बलबूते, इनके भरोसे पर ये मूवमेंट आगे बढ़ रही. तर ही लीडरशिपची एक क्लिप पहा की कशा पद्धतीने गाडा जो आहे चळवळीचा चालतो आणि कसे त्याला विरोधही होतो. हा लीडर आहे, तो गाडा ओढत आहे. हा दुसरा माणूस आला जो त्याला मदत करत आहे, खरोखर मदत करत आहे. हा तिसरा माणूस आला, कुठं बसला पहा आणि नाटक काय करून राहिला. या पद्धतीने आपल्याला हा कारवा विचारधारा पुढे न्यायची आहे. आंबेडकरवाद विजयी बनवायचा आहे. आपल्या घरातून सुरुवात करावी लागेल. देशात बदल करायचा असेल तर आम्हाला स्वतःला बदलावं लागेल आणि स्वतः बदलू तेव्हा देश बदलवण्याची गोष्ट आपण स्वीकारू शकतो. आपण हे सगळं करूया या विश्वासाने इथेच थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत. अतुल पाटील सर, महिलांनी चळवळीचा धुरा स्वतःच्या खांद्यावर घेणे का आवश्यक आहे? महापुरुषांनी महिलांकडून कोणत्या अपेक्षा केल्या आहेत यावर आपण विस्तृत मार्गदर्शन केले. इतिहासाचा दाखले देत आपण अतिशय उत्तम प्रकारे महापुरुषांचा विचार मांडून आम्हा महिलांमध्ये नवी उमेद आणि ऊर्जा भरलेली आहे. या सभागृहातील आम्ही सर्व महिला सभागृहाला गवाही देतो की मानवतावादी चळवळीचा रथ आम्ही पुढे नेणार म्हणजे नेणारच. पुढे नियमानुसार काही ठराव पारित करणे अगत्याचे असते. ब्रेकमध्ये उपस्थितांनी ठराव आमच्याकडे द्यावेत असे सभागृहाला आवाहन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने काही उपस्थितांनी आमच्याकडे ठराव आणून दिले आहेत. पहिला प्रस्तावित ठराव प्रिया धोपेकर, महदुला, नागपूर यांच्याकडून आलेला आहे. त्यांचा प्रस्ताव आहे की चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित न राहता आम्ही सर्व महिलांनी फुले, शाहू, आंबेडकर, कांशीरामजी यांच्या आंदोलनाला निश्चित ध्येयापर्यंत पोहोचविण्याचे आजच्या परिषदेमध्ये संकल्प केला पाहिजे. या ठरावाला कोणाचा अनुमोदन आहे का? आणि जो आपण ठराव दिला आहे या ठरावामध्ये स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल न सांभाळता सामाजिक विचारधारा आणि महापुरुषांची विचारधारा बळकट करण्यासाठी आपण लढायला समोर यावे असं माझ्या मते मी आपणा सर्व सभागृहामध्ये सांगत आहे आणि या ठरावाला माझं अनुमोदन आहे. आवाहन करण्यात आलं, अनेकांनी हात वर केले होते. हा ठराव आजच्या परिषदेमध्ये पास केला जातो असं मी जाहीर करतो. दुसरा प्रस्तावित ठराव आहे
नीला भालेकर अमरावती यांचा. त्यांचा प्रस्ताव आहे की आम्ही सर्व महिलांनी आमच्या मुलांना चळवळीच्या विचाराने युक्त असे जज, कलेक्टर, IPS बनविण्याचा निर्धार केला पाहिजे आणि कहीं हम भूल न जाए या विद्यार्थी संघासोबत आमच्या मुलांना आम्ही जोडलं पाहिजे. या ठरावाला कुणाचं अनुमोदन आहे का? युगामध्ये नाही माझे आजोबा अधिकारी होते, नाही माझा भाऊ अधिकारी होता आणि नाही माझा नवरा अधिकारी आहे. पण पुढच्या पिढीमध्ये नक्कीच माझे लेकरं कोणतं तरी अधिकारी बनले पाहिजे ही माझी इच्छा आहे आणि त्याच मार्गाने मी मार्गक्रमण करत आहे. या ठरावाला माझी पूर्णपणे संमती आहे. या परिषदेमध्ये पारित करण्यात येतो आहे असं मी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने घोषणा करतो. तिसरा प्रस्तावित ठराव वर्षा तायडे, ऊर्जानगर, चंद्रपूर यांच्याकडून आलेला आहे. त्यांचा प्रस्ताव आहे की कहीं हम भूल न जाए या अभियानाअंतर्गत दर हप्त्यांमध्ये आयोजित होणाऱ्या विविध गुगल मीटच्या ऑनलाईन साप्ताहिक सभांना सहपरिवार जोडण्याचा आम्ही दृढ निश्चय केला पाहिजे. या ठरावाला कोणाचा अनुमोदन आहे का? की जे साप्ताहिक मीटिंग होत असतात तर त्यांना पूर्ण परिवाराने जुळले पाहिजे. आणि तसं मी मंगळवारची जी आमची खापरखेडा कोराडी मीटिंग असते आमच्या सहपरिवारासहितच आम्ही जुळत असतो. माझी मुलं पण असतात, मिस्टर असले तर असतात, नाहीतर ड्युटीवर असतात, तर आम्ही सर्व परिवारासहित जुळत असतो. तर या ठरावाला मी सहमती देते आहे. ते त्यावर अवलंबून आहे आणि हा विचार या माध्यमातून जर महिलांमध्ये जात असेल तर तो चळवळीच्या उपयोगाचा आहे खूप जास्त आणि म्हणून हा ठराव देखील मी या प्रसंगी इथे पारित करतो आहे. चौथा प्रस्तावित ठराव आहे सरिता सोमकुवर, खापरखेडा, नागपूर. त्यांचा प्रस्ताव आहे की आम्हा महिलांसोबत घरातील पुरुषांनी चळवळीत कार्य करावे. यासाठी आम्ही महिलांनी घरातील पुरुषांना उद्युक्त केले पाहिजे. त्याचप्रमाणे आमच्या मुलांना सुद्धा चळवळीच्या कार्यात सहभाग घेण्यास उद्युक्त केले पाहिजे. या ठरावाला कोणाचं अनुमोदन आहे का? आजच्या 6व्या महिला परिषदेमध्ये हा चौथा प्रस्ताव देखील पारित करण्यात येत आहे. ठराव वृषाली मून, नागपूर यांच्याकडून आलेला आहे. त्यांचा प्रस्ताव आहे की बहुजन समाजाची गुलामी बळकट करणारे सण त्योहार साजरे करणं आम्ही बंद केले पाहिजे. त्यासाठी सुरुवात आम्ही स्वतःच्या घरून केली पाहिजे. या ठरावाला कोणाचा अनुमोदन आहे का? साजरे सण म्हणजे आपले जे 14 एप्रिलचं आहे किंवा आपले चांगले महामानवाचे जन्मदिवस आहे किंवा त्यांचे मृत्यूदिवस आहे हे साजरे केले तर फार चांगलं होईल. आणि हे देवी देवतानं आपल्याला काहीच नाही दिलं, त्या देवी देवताच्या साजरे सण करून आपल्याला काही मिळणार नाही. फालतूचं नारळ फोडून किंवा ते कापूर जाळून काही हा सण आपला साजरा केला जाणार नाही असे मी म्हणत आहे. आपले चांगले सण हेच आहे की आपले महामानवाचे दिवस चांगले मानवले तर हे सण आपले खूप चांगले होतील. निश्चितपणे बहुजन समाजाला त्याची गुलामी बळकट करणारे सण त्योहार आपण त्यागले पाहिजे, ते बंद केले पाहिजे. आजच्या परिषदेमध्ये हा ठराव देखील पारित करण्यात येतो आहे. यानंतर महिला परिषदेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत. तो टप्पा म्हणजे आभार प्रदर्शनाचा. उपस्थितांना नम्र विनंती आहे की कोणीही जागेवरून उठू नये, अनुशासन पाळावे. प्रियंका उंदीरवाडे मॅम, ऊर्जानगर, चंद्रपूर यांना विनंती करते की त्यांनी परिषदेचे आभार प्रदर्शन करावे व अध्यक्षांच्या परवानगीने परिषदेच्या समाप्तीची घोषणा करावी. मानवतावादी महामानवांना विनम्र अभिवादन करते. आदरणीय मंच आणि आपणा सर्वांना सप्रेम जय भीम. आजच्या महिला परिषदेला माननीय ॲडव्होकेट अतुल पाटील सर अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी खूप सखोल आणि चशू उडवणारे आम्हा सर्वांना अध्यक्षीय मार्गदर्शन केले. त्यानिमित्त ॲडव्होकेट अतुल पाटील सरांचे खूप खूप आभार. आजच्या महिला परिषदेला माननीय ॲडव्होकेट अश्विनी मून मॅडम मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभल्या. त्यांनी अनेक संदर्भाचे दाखले देत खूप उत्तमरित्या आम्हा सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानिमित्त ॲडव्होकेट अश्विनी मून मॅडम यांचे खूप खूप आभार.
महिला परिषदेसोबतच विद्यार्थी परिषद यशस्वीरित्या पार पडली. विद्यार्थी परिषदेला ॲडव्होकेट रितेश पाटील सर यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यानिमित्ताने ॲडव्होकेट रितेश पाटील सर यांचे खूप खूप आभार. विविध जिल्ह्यांमधून येऊन ज्या महिला प्रतिनिधींनी परिषदाच्या सभागृहासमोर आपलं वक्तव्य ठेवलं त्या सर्व महिला प्रतिनिधींचे मनापासून आभार व्यक्त करते. ज्या विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून विद्यार्थी परिषद यशस्वीरित्या घडवून आणल्या त्या सर्व जिद्दी आणि कर्मठ कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार. सभागृहामधील ज्या कार्यकर्त्यांनी परिषदेच्या ठरावांसाठी प्रस्ताव सादर केले त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. त्याचप्रमाणे परिषदांची ॲडव्हर्टाइजमेंट, रेकॉर्डिंग आणि प्रसारण करणारे मीडिया पार्टनर, आवाज इंडिया TV, भोजनाची व्यवस्था करणारे कॅटरर्स प्रशांत लांडगे, हेमंत शेंडे ऑर्केस्ट्रा साऊंड सर्व्हिस, स्नेहबंध सभागृह उपलब्ध करून देणारे CSTPSचे व्यवस्थापन आणि परिषदेचे बहुमूल्य क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद करणारे फोटोग्राफर या सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करते. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी दोन्ही परिषदांच्या यशस्वीकरता प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या हातभार लावला त्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि ज्यांच्या उपस्थितीमध्ये या दोन्ही परिषदा यशस्वीरित्या पार पडल्या ते म्हणजे या सभागृहात विविध जिल्ह्यांमधून उपस्थित झालेले तुम्ही सगळे. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार मानते व अध्यक्षांच्या परवानगीने या दोन्ही परिषदेचा कार्यक्रम इथेच संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय संविधान.